पहिला तर सर्वांना नमस्कार. बघा तर काय आज लय दिवसात ब्लॉग शूट करायला लागलं तर तुम्ही म्हणत असताना आता कुठे चालले तर काय मग मामा म्हणला सुट्ट्या आहेत वर येऊ जेजुरीला जाऊन तर काय मग नेट निघालो की आम्ही मग काय वांगा वांगा करत नेट उरुळी बिरुळी पास करून डायरेक्ट शिंदवणीच्या घाटात आलो की पद्धतशीर येऊ तर काय खतरनाक झालता. आपण तर काय डायरेक्ट एंडलाच व्हिडिओ चालू केला, लक्षात नव्हतं तर काय मग आता चला मग डायरेक्ट निघू. मग काय घाट भेट चढून वर आल्यानंतर चांगलंच ऊन पडलेलं म्हणून मामाला म्हणलं मामा घे रसबेस तर काय मग गाडीच्या हवा बिवा चेक केली, पद्धतशीर रसबेस घेतला. तर आता नुसतं रसबेस वाढायचा पद्धतशीर नेट्ट निघायचं नॉनस्टॉप. मग काय रसबेस पिऊन नेट्ट निघालो की आम्ही तर लागलो एकदाच हायवेला तर काय आता नेट्ट निघू आता. मग काय डायरेक्ट पंढरपूर पुणे हायवेला लागलो. एक्सप्रेस आपली कशी चालायला लागली तर तुम्हाला मंदिर दिसत नसेल इथनं थांबा बघा नीट तरी बी नसेल दिसत. आता तर काय आपल्याला डायरेक्ट तिथं जायचं, तिथं गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला. मग काय इथं आल्या आल्या बसली की 20ला काठी बरोबर पद्धतशीर पावती बिवती फाडली गाडी लावली पार्किंगला. आता मामाला म्हणलं चल प्रसाद बिसाद घेऊन नेट निघू. मग काय प्रसाद बिसाद घेतला. आता बघा तुम्ही मंदिर आता आपल्याला पायऱ्या बिऱ्या चढून नेट वर जायचं. आता डायरेक्ट वर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तिथला व्ह्यू कसा आहे काय नाही. हा बाबा बाबा आलंय जवळ थोडं तर तेवढं तर मरणाचा दम भरला. आता काय जाते का नाही मला माहिती नाही, पण चला आता डायरेक्ट वर गेल्यानंतरच व्हिडिओ चालू करू. मग काय फायनली पद्धतशीर एकदाच आलो की वरी दर्शन घेतलं पद्धतशीर चांगलं झालं. नंतर काय प्रसन्न झालं डायरेक्ट आल्या कारण इथं पहिल्यांदा आलो भावांना तर काय मग इथं व्ह्यू खतरनाक झालता. फोटोशूट बीट चालू होते तर मामाला म्हणलं चला आपण बी फोटो बिटो काढू. मग काय फोटो बिटो पद्धतशीर काढले. आपण नेट्ट निघालो कडी पाठारावर. तर हा ब्लॉग खूप मोठा आहे, तुम्ही पार्ट 2 बी केला, पार्ट 2 बी बघा विसरू नका भावांनो.